सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हातगाव येथील सुरेश जोगडे हे मागील 6 दिवसांपासून विविध मागण्या व ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहे। मात्र हे आंदोलन आता संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येते। सध्या सोशल मीडियावर व गावकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी आहे। कारण सुरेश जोगडे यांचे चिरंजीव अक्षय सुरेश जोगडे हे सध्या हातगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत। त्यांनी आजपर्यंत शेकडो तक्रारी ग्रामपंचायत विरोधात करून परत घेतल्या आहेत। हीच बाब चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। तक्रारी केल्यानंतर त्या परत घेण्यामागचं नेमकं कारण काय यावरून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे। तसेच सुरेश जोगडे यांनी आजवर माहितीच्या अधिकाराअंतर्गत ग्रामपंचायतीत शेकडो अर्ज दाखल केले असून माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी कुठलीही ठोस पावले न उचलल्यामुळे त्यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यामुळे त्यांचे आंदोलन खऱ्या अर्थाने ग्रामहितासाठी आहे की निवडणूकपूर्व राजकीय रणनीती यावरही चर्चा सुरू झाली आहे। सरकार माझा न्यूज या संस्थेशी बोलताना एक ग्रामपंचायत सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर 2 परत केलेल्या तक्रारींचे लिखित पुरावे सादर करत स्पष्ट केले की वॉर्ड क्रमांक 3 मध्ये वरघड ते जामनिक यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कामाविषयी केलेली तक्रार परत घेण्यात आली। तसेच सामान्य निधीतून प्रवीण इंगळे यांच्या घरापासून गाजरे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामावरील तक्रारही मागे घेण्यात आली। या प्रकारच्या शेकडो तक्रारींमुळे आणि त्यानंतर त्या मागे घेण्याच्या घटनांमुळे या आंदोलनामागील प्रामाणिक हेतूवर प्रश्नचिन्ह उभा राहतोय। गावकऱ्यांपासून तालुक्यापर्यंत चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा यावरून सुरू आहे। येणाऱ्या काळात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक केवळ राजकीय स्टंट असल्याची चर्चाही रंगत आहे। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.